त्या ठिकाणी चाचपणी केली जाते. काय असणार आहे निर्णय? फेअर डिलिव्हरी. हा चेंडू खेळण्याजोगा होता. फलंदाज मंगेश पालव, मॅन फ्रॉम वडाचा पाट. नॉन स्ट्राइक वरती फलंदाज हुज्जेर मुजावर, नेरूर दुर्गावाडचा खेळाडू आहे. गोलंदाज दर्शन बांदेकर. पुन्हा एकदा आडव्या बॅटने टोलवण्याचा प्रयत्न वारंवार. यावेळी मात्र फलंदाज विट होत आहेत. चांगली गोलंदाजी ज्याप्रमाणे दर्शनची बातचीत केली गेली मेगा फायनल सामन्यात नाणेफेकीच्या वेळी, त्यावेळी दर्शन बोलला होता मी माझं 100% देण्याचं काम करणार आहे आणि तेच यावेळी सुरुवात चांगली झाली आहे. अगदी सुरेख चेंडू. बाई बाल बाल बचावलेत. यष्ट्यांच्या अगदी नजदीकून जाणारा हा चेंडू. अवांतरचा इशारा आला. एक्स्ट्रा स्वरूपाच्या धाब्याने सांघिक धावसंख्येचं खातं खोललं गेलंय साई समर्थ क्रिकेट संघाचं. भन्नाट वेगात चेंडू हाताळला होता साई समर्थ स्कुबा क्रिकेट संघ. स्ट्राइक एंडवरती फलंदाज मंगेश. यावेळी मात्र काय चाललंय मैदानात? यावेळी अवांतरचा इशारा. एक्स्ट्रा स्वरूपाची धाव, एक्स्ट्रा चेंडू हाताळावा लागणार आहे तुम्हाला. आपण मेगा फायनल सामना खेळतोय. हे जर टायटल प्रत्येकाची इच्छा होती पहिल्या पर्वाचं विजेतेपद जिंकण्याचं, त्यातील आता हे 2 संघ तुम्ही उरलात. मग दोघांची इच्छा तीच आहे. फक्त काय करायचं आहे? जबाबदारीचं क्रिकेट आता खेळायचं आहे. जबाबदारी वाढली आहे थोडी. यावेळी मात्र चेंडूवरती सन्मान दिलाय. चूक होणार नाही. या पहिली विकेट आली आहे. मंगेश पालवला माघारी परतावं लागतंय. मंगेश पालव बॅक टू द पॅव्हलियन. येस, थँक्यू डीजे. ही खासियत आहे आमच्या हडीगावची. बँजोवाले बा, सध्या लग्नाचा सीझन आहे. कोणाची तरी हळद, कोणाची तरी वरात, आणि त्यानंतर ते सगळं आटपून आता ते इथे पोचलेत. आमच्या बँजोवाल्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या. सगळेजण तुम्ही यूट्यूब लाईव्हवरती दिसलात. फक्त तुमच्या बँजो पार्टीचं नाव पोचवा, आपण ॲड करूया त्याची. नवीन फलंदाज मैदानावरती नितेश मांजरेकर. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 1ला 2 असं धावफलक आपण पाहतोय. 1 गडी बाद 2 धावा. थोडंसं मंगेश पालवकडून अशा अपेक्षा होत्या, परंतु मंगेशने थोडासा दबाव दाखवला आहे मैदानात. ज्या मंगेशकडून खूप साऱ्या मोठ्या फटक्यांची अपेक्षा होती, त्या मंगेशने कुठेतरी अपेक्षा भंग केलाय. प्रेक्षकांना जरा विनंती आहे मित्रांनो, तुम्ही चांगलं सहकार्य अगदी शेवटपर्यंत केलात. फटाके जरूर लावा, परंतु मैदानात टाकू नका. यास एक डावकुरा फलंदाज बाहेर गेला, दुसरा आतमध्ये आलाय. नितेश मांजरेकर मैदानावरती. गेली अनेक वर्ष महापुरुष रेवतळे क्रिकेट संघाचं आणि त्या संघातून खेळताना नितेशला बऱ्याच रन पाहिलंय. सध्याच्या मोसमात चांगलाच बहुचर्चेत असणारं नाव आहे. स्ट्राइक एंडवरती फलंदाज. यावेळी मात्र चेंडू सोडून दिला गेला. यष्टीरक्षक फंबल झाले तर त्याचा फायदा उठलाय. यास उठवला गेला. सिंगल आली. 22च्या स्वरूपात एक धाव ॲड केली जाईल आणि एका धावेने सांघिक धावफलक परावर्तित होतोय. सांघिक धावफलक 1 गडी बाद 3 धावा. तो ढोल पथक आहे ना, त्याच्या बाजूला एक कोणतरी बसलाय. तो मुद्दाम कॅमेऱ्यावरती लेझर मारतोय. तुम्ही कॅमेऱ्यावरती कुठून लेझर मारला हे आम्ही पकडू शकलो आहोत, तुलाही पकडू शकतो. त्यामुळे मित्रा, सावधगिरी बाळगा थोडी. शेवटचा एक चेंडू बाकी आहे पहिल्या षटकातील. अगदी किफायतशीर गोलंदाजी. चांगला चेंडू. सेन्सिबल क्रिकेट उजेरकडून. उजेरला देखील माहिती आहे बचेंगे तो और भी लढेंगे. एक सिंगल घेतली आणि एका धावेने सांघिक धावफलक पहिल्या षटकाच्या अखेरीस 1 गडी बाद 4 धावा. सुरुवात चांगली झाली गोलंदाजी करणाऱ्या संघाकडून. अगदी मेगा फायनलचा सामना आहे. ही स्पर्धेचा जर विचार केला मागील 1 ते 2 महिने या स्पर्धेची चर्चा आहे
आणि त्यानंतर 1-2 डेट चेंज देखील करण्यात आल्या, परंतु जो मनात इरादा केला होता ना, एकदा मित्रांनो जोरदार टाळ्या वाजूया आमच्या हडीच्या या सगळ्या आयोजकांसाठी. त्यांनी मनात ठरवलं होतं, उन्हाचा विचार केला, त्यानंतर खर्च किती झाला तरी चालेल, परंतु खेळाडूंना त्रास होता नाही आणि त्यासाठी ही डे नाईट क्रिकेट स्पर्धा आणि त्या स्पर्धेचा आपण अगदी शेवटचा मेगा पॅनल सामना मैदानावरती पाहतोय. स्ट्राईक एंडवरती फलंदाज हुजेर मुजावर, गोलंदाज षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी निखिल गावडे. यावेळी मात्र निखिलचा आउटसाइड ऑफ स्टंप, यावेळी मात्र फ्लिक केला, समोर उडवून दिलाय. काय फटका खेळलाय, सांगून हवा नाही करायची, आधी करून दाखवायचं आणि मग वादळ उठवायचं. वादळ आलाय SPL सिक्सर, 1 गडी बाद 10. येस, थँक्यू विजय. मेहनत तुम्हाला करावी लागणार आहे क्रिकेटमध्ये. क्रिकेट म्हटलं तर क्रिकेटमध्ये कोणता शॉर्टकट नाही आहे. या खेळात प्रत्येक गोष्ट ही प्रामाणिक आणि मेहनतीने तुम्हाला मिळवावी लागते. मग त्यासाठी तुमचे कष्ट देखील तेवढेच महत्त्वाचे असतात. स्ट्राईकला पुन्हा एकदा हुजेर, पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता, डॉट बॉल आलाय. ठरवलं आणि लगेच झालं असं कधीच होत नाही, कारण संघर्ष केला, संघर्ष थोडं रडवतो पण एक दिवस नक्की घडवतो. तो संघर्ष जर तुमच्या वाट्याला आला असेल तर त्यातून सावरायचं आहे, परंतु एक दिवस असा असणार आहे की तुम्ही इतिहास देखील घडवणार आहात. यावेळी चांगला चेंडू, स्वतःला सावरलं, मोठा फटका खेळायचा होता. त्यानंतर उजेरकडे पाहिलं तर द्विधा मनस्थितीत आढळले. मोठा फटका खेळावा की सन्मान द्यावा, अखेरच्या क्षणी सन्मान देत एक सिंगल घेतली. सांघिक धावपलक, 1 गडी बाद 11. 3 चेंडूंचा खेळ समाप्त. पहिल्या चेंडूवर षटकार जरूर आला, परंतु त्यानंतरच्या 2 चेंडूत फक्त एकच धाव त्यांनी खर्च केली आहे. चांगली गोलंदाजी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज निखिल गावडे, मॅन फ्रॉम शिरोडा. निखिलकडे देखील टेनिस क्रिकेटचा बराचसा अनुभव आहे, परंतु स्ट्राईक एंडवरती नितेश मांजरेकर आहेत आणि आपण पाहिलं तर मैदानावरती मांजरेकर पंच देखील पाहायला मिळते आहेत. परंतु यावेळी स्विंग अँड मिस. टप्पा पडल्यानंतर चेंडूने एवढा वळसा घेतला की फलंदाज बीड झालेत आणि बीड झाल्यानंतर निर्धाव चेंडू हा ठरलेलाच आहे आणि त्यामुळे पुन्हा एकदा कुठेतरी धावफलक स्थिरावलंय. 1 गडी बाद 11. धावा खूप महत्त्वाच्या आहेत आणि त्या महत्त्वाच्या धावा आता घ्याव्या लागतील. फायनल सामना जिंकायचा आहे तर तुम्हाला संघर्ष आणि धावा ह्या कराव्याच लागणार आहेत. सिंगल घेतली गेली, पंचांचा इशारा देखील लेग बाईजचा, एक्स्ट्रा स्वरूपाची 1 धाव. परंतु निखिलचा विचार केला तर फक्त निखिलने 7 धावा खर्च केल्यात 5 चेंडूमध्ये, त्यामध्ये 1 षटकाराचा देखील समावेश आहे. परंतु त्यानंतर एकही चुकीचा चेंडू त्यांनी हाताळला नाही आहे. परंतु पुन्हा एकदा गोल. स्ट्राईक एंडवरती फलंदाज हुजेर मुजावर. अनेक स्पर्धा खेळण्याचा अनुभव हुजेर यांच्याजवळ देखील आहे. थोडंसं बॅकफुटला गेले, जागा बनवली, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आले झेल काढी. दर्शन मांजरेकर झेल टिपतायत. अगदी दुसऱ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवरती फलंदाज हुजेरला माघारी परतावं लागते. 2 गडी बाद 12 धावा 2 षटकांच्या अखेरीस. येस, थँक्यू विजय, थँक्यू विजय. सन्माननीय विकासजी तामनकर यांच्या हातातलं ब्रेसलेट कुठेतरी मैदानाच्या आजूबाजूला पडले. जर कोणाला मिळालं असेल तर मित्रांनो नक्कीच आयोजन कमिटीशी संपर्क साधा. 2 षटकांचा खेळ समाप्त. सांघिक धावफलक 2 गडी बाद 12 धावा. आधी प्रत्येक दिवस जो उगवतो, प्रत्येक दिवस जो येतो, तो प्रत्येक दिवस अपेक्षा घेऊन येतो आणि जाताना अनुभव देऊन जातो. अनुभवातून शिकायचं असतं, स्वतःला सावरायचं असतं आणि त्यानंतर कार्य करायचं असतं. हरलात तरी चालेल पण जिंकणारा स्वतः बोलला पाहिजे. सगळ्यात कठीण सामना हा होता, आयुष्यातला सगळ्यात कठीण सामना हा होता. जर पाहिलं तर पहिला सेमीफायनल सामना शेवटच्या चेंडूपर्यंत सांगणं कठीण झालं होतं कोणता संघ जिंकेल, कोणता संघ पराभूत होईल. परंतु क्रिकेट आहे आणि त्या क्रिकेटला तर 2 बाजू आहेतच, एक विजय आणि दुसरी पराभव. जे नशिबात लिहिलंय ना मित्रांनो तेच सहन करावं लागतं, कारण विजय कधी विकत घेता येत नाही आणि पराभव विकता येत नाही.
त्यासाठी मैदानावरती तुम्हाला झुंजावं लागतं आणि ते झुंज मेगा फायनल सामन्याची पहिल्या पर्वाचा हकदार बनण्याची झुंज आपण मैदानावरती पाहतोय। षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी गोलंदाज दर्शन बांदेकर पहिलं षटक अगदी किफायतशीर हाताळलं गेलं। अवघ्या 3 धावा खर्च केल्या, एक गडी बाद केलाय त्यांनी आणि स्वतःची इमेज स्वतः बनवली आहे। अगदी माणसाला फोटो काढायला वेळ लागत नाही, परंतु स्वतःची इमेज बनवायला वेळ लागतो। यावेळी मात्र चांगला चेंडू आउटसाइड दी ऑफ स्टंप चेंडू पिचिंग झालाय। एक्स्ट्रा बॉल एक्स्ट्रा धाव ॲड केली जाईल, अवंतरचा इशारा। चांगली धाव पलक एका धावेने परावर्तित होतोय, 13 धावा। पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवरती फलंदाज नितेश मांजरेकर 3 चेंडू खेळलेत, वैयक्तिक खातं खोलणं बाकी आहे। अजून एक स्विंग अँड मिस डॉट बॉल। निर्धाव चेंडू वाढू लागले तर दबाव येणार आहे फलंदाजी करणाऱ्या संघावरती, तो दबाव आताच पाहायला मिळतोय। सांघिक धाव पलक 13 वरती स्थिरावलंय। एक्स्ट्रा स्वरूपाच्या धावा देखील 2-3 आतापर्यंत आल्यात, परंतु बॅटमधून धावा उजेर बाद झाल्यानंतर येणं थांबलंय। यावेळी मात्र यष्टीरक्षक पंबल झाले आणि त्यानंतर शॉर्ट थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक पायाने चेंडू अडवण्याचा प्रयत्न, सिंगल आहे। 22च्या स्वरूपात एक धाव घेतली गेली, एका धावेने सांघिक धावपलक परावर्तित होतोय। सांघिक धावपलक 14 धावा 2 चेंडूंच्या अखेरीस। अगदी महत्त्वपूर्ण जबाबदारी स्पर्धा म्हटली तर पंचांची जबाबदारी देखील तेवढीच महत्त्वाची असते। आमचे पंच शेडगे सर, त्यानंतर उमेश मांजरेकर सर, एम्ब्रोज अल्मेडा सर, दीपक धुरी सर, महत्त्वपूर्ण जबाबदारी या चारही पंचांनी या स्पर्धेमध्ये घेतली आहे, ती यशस्वी देखील केली। टप्पा पडल्यानंतर अनपेक्षित अशी उसळी, अनएक्सपेक्टेड बाउन्स फलंदाजासाठी आणि 1 बाउन्सचा इशारा देखील गोलंदाज दर्शन बांदेकर यांना। सांघिक धावपलक स्थिरावले 14 वरती, 2 गड्यांच्या मोबदल्यात धावा येणं बाकी आहे अजून। यावेळी मात्र ऑफस्टिकच्या बराच बाहेर चेंडू, बिलकुल वेग नव्हता, धीम्या गतीने चेंडू हाताळला गेला आणि त्यानंतर चेंडू स्विंग झालाय, ऑफ ब्रेक पाहायला मिळाला, डॉट बॉल। या षटकात आतापर्यंत दर्शन बांदेकर यांनी एकच अवंतरची धाव दिली आहे, 4 चेंडू निर्धाव हाताळले आहेत, अगदी चांगली गोलंदाजी। यावेळी मात्र चांगला चेंडू, टप्पा पडल्यानंतर फलंदाजाने स्वतःला सावरला आणि त्यानंतर फटका खेळलाय, सिंगल। लेग बाईचा इशारा हात येतो ऑफिशियल उमेश मांजरेकर सर यांचा। अजून एक एक्स्ट्रा स्वरूपाची धाव ॲड होते, 15 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात। उजेरच्या बॅटमधून आलेलं एक षटकार वगळला ना तर मोठ्या स्वरूपात धावा आल्याच नाहीत, घाऊक स्वरूपात धावपलक हल्लच नाही आहे, परंतु इथून पुढे जबाबदारी घेऊ लागणार आहे। त्यांनी ठरवलंय दर्शनच्या 2 षटकात दर्शनचा स्पेल समाप्त झाला की त्यानंतर प्रयत्न करायचा आहे, परंतु तोपर्यंत वेळ निघून गेलेली असेल। यावेळी चांगला चेंडू, निर्धाव चेंडूने षटकाची सांगता होते। 3 षटकांच्या अखेरीस सांघिक धावपलक, प्रतिषटक 5च्या सरासरीने 2 गडी बाद, 15 धावा। उर्वरित अजून 3 षटकांचा खेळ बाकी आहे। उर्वरित 3 षटकांमध्ये काय घडेल, काय बिघडेल हे सांगण्यासाठी देखील मायक्रोफोनवर आवाज बदलतोय। आपल्यासोबत जोडले जात आहेत मॅन फ्रॉम कांदळगाव मिस्टर रोहन कदम। तत्पूर्वी सिंधुदुर्ग प्रीमियर लीग अडी आयोजित संपूर्ण या सर्व आयोजकांनी मला या स्पर्धेत समालोचन करण्याची संधी दिली, त्याबद्दल संपूर्ण आयोजक, त्यानंतर सर्व प्रेक्षक वर्ग, सर्व खेळाडूंचे मनापासून धन्यवाद। आणि तो या स्पर्धेतून मी रजा घेतोय। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट। धन्यवाद समीर सर। बॉलिंग मार्गवरती निखिल गावडे। पहिलं चेंडू स्विचिटचा फटको मारतो प्रयत्न केलो जरूर। पहिल्या 3 षटकांनंतर धाव संख्या फक्त 15, 4था षटक प्रगतीपथावरती, पहिल्या चेंडूचा झालो खेळ समाप्त आणि महत्त्वपूर्ण 2 गड्यांच्या मोबदल्यात धाव संख्या 15 धावा। म्हणजे एकंदरीत नाणेफेक जिंकल्यानंतर दर्शनने सांगितलं होतं आम्ही 40-45 धावांमध्ये थांबवतलो आणि त्या प्रकारेच गोलंदाजी ही करताना आपल्याला बघू मिळाले। मोठा फटको मारतो प्रयत्न, बॅटची एज उडालेलो कारांजो, मात्र एक धाव मात्र निश्चित स्वरूपाची। या एकेरी धावेन धाव संख्या 16 धावा। 16 ओव्हरीचं धोक्याचं ग असा म्हटलं जाता, त्या गाण्याची आठवण करून देणारी धाव संख्या ही आपल्याला बघू मिळतली। यावेळी आधी सफल झालो होतो, पुढ्यात पडलेलो चेंडू आणि निश्चितपणे चेंडू बॅटच्या स्लॉट मध्ये ते का डिपॉझिट केलो गेलो मिड विकेटच्या प्लॉट मध्ये।
यावेळी आणखीन एक जोरकस फटको मारतो प्रयत्न, मात्र यावेळेस फक्तच बॅट फिरली आणि बॅटीची हवा आमच्या पॅव्हलियन पर्यंत येईल. म्हणजे जर बॅटवरती चेंडू आदळलो असतो तर चेंडू खूप लांब गेलो असतो, मात्र चेंडू बॅटवर येऊन आदळतो नाही तर बॅट चेंडूवर घेऊन जाऊची लागतली. यावेळेस चांगलो चेंडू, चेंडू पॅडवरती आदळलो, वारंवार मोठे फटके मारतो प्रयत्न. प्रत्येक चेंडूवरती षटकार येत नाही, प्रत्येक चेंडूवरती चौकार येत नाही. त्या चेंडूवरती एक एक धाव घेणं हा गरजेचं असता, कारण क्रिकेट मध्ये प्रत्येक चेंडूवरती धाव घेणं हा गरजेचा, मग ती बॅट नाही येऊ दे किंवा 22 स्वरूपाने येऊन दे. यावेळी हलक्या हाताने कट केलं गेलो, झेल उडालेली, मात्र झेल झाली जमिनीक दान. एकेरी धाव मिळतली, या एकेरी धावेनिशी धाव संख्या वधारतली, धाव संख्या पोचतली 23 धावांवरती. चार षटकांचा झालो खेळ समाप्त. 4 षटकांच्या समाप्ती अखेरीस प्रथमतः फलंदाजी करताना साई समर्थ संघ फक्त आणि फक्त 23 धावा. छत्रपती शिवाजी महाराज आणि जयसिंगराजे मिर्झा यांच्यामध्ये झालेलो तो तह, त्या तहात तब्बल 23 गड किल्ले हे बहाल करूचे लागले होते आणि जगातलं सगळ्यात मोठं तह होतो. त्या तहाची आठवण करून देणारी धावसंख्या ही आपणाक बघूक मिळतली. 4 षटकांचा झालो खेळ समाप्त. उर्वरित 12 चेंडूंचो खेळ शिल्लक आणि हे 12 चेंडू ठरवतले ही चमचमणारी ट्रॉफी खैच्या गावात जातली, खैच्या संघाकडे जातली. म्हणजे एका बाजूक साई समर्थ संघ, दुसऱ्या बाजूक विराट स्पोर्ट्स देवबाग संघ. धर्मेश भगत आणि जयेश पराडकर यांच्या मालकीचं असलेलो साई समर्थ संघ, साई समर्थ स्कुबा संघ. म्हणजे जर तुम्ही मालवणात पर्यटनासाठी इलात, स्कुबा डायव्हिंग करूचा असाल तर निश्चितपणे या दोघांबरोबर संपर्क करा. बॉलिंग मार्गवरती शुभम तळाशीलकर. यावेळी चांगलो फटको, लॉंग ऑफचो क्षेत्ररक्षक, चांगला क्षेत्ररक्षण निखिल परब आपल्या बघूक मिळतलो. सुपरस्टार म्हणून ज्याची ओळख असा तोच निखिल. स्क्रीनवरती आपल्याला बघू मिळालो. चांगला क्षेत्ररक्षण देखील बघू मिळाला. एकेरी धाव मिळाली. चोवीस धावा आहे धाव फलकावरती. मानससाठी जो पुढचा चेंडू, यावेळेस मोठो फटको मारतो प्रयत्न, स्विंग अँड मिस म्हणाचो लागतलो, कारण चेंडू टप्पो घेतल्यानंतर सरळ यष्टीरक्षकाजवळ गेलो. बॅटर फक्त बॅटच फिरवित राहिलो. यावेळी पुन्हा एकदा चेंडू पडल्यानंतर सरळ यष्टीरक्षकाच्या हातात. मनीष सर, मोबाईलमध्ये जसा नेटवर्कची गरज असताना तसा निश्चितपणे क्रिकेटमध्ये फुटवर्कची गरज होई आणि असताच तर फुटवर्क करणं गरजेचं असा. शुभमची चांगली गोलंदाजी. यावेळेस देखील चांगलो चेंडू पॅडवरती आदळलो. काय झाला, पंचांजवळ मोठा अपील केला गेला. उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी. यावेळेस धावबाद करण्याची संधी, निश्चितपणे संधी ही चहात बुडवलेल्या बिस्किटासारखी. तुम्ही क्षणाचा विलंब केला, तुमच्या हातातली संधी गेलीच म्हणून समजा. जोपर्यंत अपील करत होते तोपर्यंत दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केलेलो, मात्र प्रयत्न फसलो. एकेरी धाव मिळाली. दुसरी धाव घेताना धाव वाजवून माघारी परतताना बघू मिळतलो. बॅटर मानस. थँक्यू 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 डीजे. मी काय म्हणत असतंय, फॉरेनकरांचं जावय, फॉरेनकरांचं जावय, तो फॉरेनकरांचं जावय. नेव्हिल गोन्झाल्विस फलंदाजीसाठी मॅन फ्रॉम रेवतळा. म्हणजे आपण पहिल्यांदा मराठी पिक्चर बघितले, त्या मराठी पिक्चरात फॉरेनची पाटलीन आपण बघितली, तसं फॉरेनकरांचं जावय.
पाचव्या षटक प्रगतीपथावरती 26 धावा आहे धाव फलकावरती. यावेळी पहिल्या चेंडूवरती मोठो फटको मारूचो प्रयत्न केलेलो, एक धाव मिळतली. मात्र एकंदरीत जर बघितला ना तर विराट स्पोर्ट्स देवबाग संघाने या सामन्यावरती आपला प्रभुत्व निर्माण केला, प्रभुत्व दाखवूक सुरुवात केला. पाचव्या षटक प्रगतीपथावरती असताना धाव संख्या फक्त आणि फक्त 27 धावा. अजूनही जर बघितला तर 8 चेंडू शिल्लक असत या 8 चेंडूवरती जास्तीत जास्त धावा मिळवण्याचा प्रयत्न असतो. एका बाजूक नितेश, यावेळी मोठो फटको, ताकद, नजाकत, एलिव्हेशन, चेंडू फरार, डायरेक्ट चंद्रार, डायरेक्ट डोंगरार. डीजे निश्चितपणे धावसंख्या बघितली तर 33 धावा, महत्वपूर्ण 3 गड्यांच्या मोबदल्यात. यावेळी आणखीन एक जोरकस फटको, सुंदर झेल. पहिल्या चेंडूवरती षटकार मारलो होतो, त्यानंतर पुन्हा एकदा दुसरो फटको जोरकस मारूचा प्रयत्न केलेलो, फटको फसलो. वसा वसा खाणा आणि मसनात जाणं म्हणजे काय ताप ना भोग मिळाला. माघारी परतलो नितेश मांजरेकर. न्यू बॅटर वही धर्मेश भगत, मॅन फ्रॉम रेवतळा. 5 षटकांचा झालो खेळ समाप्त. 5 षटकाच्या समाप्ती अखेरीस धावसंख्या महत्वपूर्ण 4 गड्यांच्या मोबदल्यात 33 धावा. बऱ्याचदा आपण असं म्हणतो जास्त धावसंख्या हो गोई होती, जास्त धावसंख्या हो गोई होती. मात्र कधी कधी हे कमी धावसंख्येचे सामने देखील अगदी चुरशीचे होतात. गोलंदाजी मार्कवरती रोशन पेडणेकर, मॅन फ्रॉम आरोंदा. पहिलं चेंडू अतिशय उत्कृष्ट, चांगलो चेंडू, योग्य टप्प्यावरचो चेंडू, पहिलो निर्धाव चेंडू. सेमीफायनल मध्ये काय गोलंदाजी केली, अगदी जबरदस्त. म्हणजे 6 चेंडू 10 रन्स होई असताना फक्त 8 धावा दिले. यावेळी मोठो फटको, यावेळी चेंडू दूर 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 आणि बॉलरचं काढलेलं दूर. नेव्हिलच्या बॅटमधनं इल्लो 6 धावांचा फटको आणि या 6 धावांनीशी धावसंख्या वधारली, धावसंख्या पोहोचली 39 धावांवरती. यावेळी फुल टॉस चेंडू, उडालेलो कारंजो, पुन्हा एकदा जेलखाली क्षेत्ररक्षक. यावेळी पुन्हा एकदा करूचो तो व्हॅलेंटाईन, झालो मात्र क्वारंटाईन. थँक्यू. नवीन बॅटर संकेत वांगणकर शेवटचे 3 चेंडू रवले.
धावसंख्या फक्त आणि फक्त 39 धावा. नेव्हिलने मोठो फटको मारलेलो जरूर, मात्र त्यानंतर आणखीन एक मोठो फटको मारण्याचा प्रयत्न केलेलो, प्रयत्न फसले. आपल्या संघात चांगली सुस्थितीत नेऊन ठेवण्याचा प्रयत्न केलेलो. धावसंख्या फक्त आणि फक्त 39 धावा. शेवटच्या 3 चेंडूवरती किती धावा येतील ह्या देखील बघणं गरजेचा. यावेळी आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न, बॅटची एज, आणि यावेळेस फक्त एकच धाव मिळतली. फाईन लेग क्षेत्रात क्षेत्ररक्षक तैनात होतो, चांगला क्षेत्ररक्षण देखील केला. या एकेरी धावेन धावसंख्या 40 धावांवरती. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. नाणेफेक जिंकल्यानंतर दर्शनने ज्या कॉन्फिडन्सने सांगितलं ना, आपण क्षेत्ररक्षण स्वीकारतलो आणि समोरच्या संघाक आम्ही 40-45 रन्सात थांबवतलो, त्या प्रकारे थांबवला गेला. मात्र शेवटचे 2 चेंडू काय होतलं ह्या देखील बघणं गरजेचा. क्षेत्ररक्षणात थोडंसं बदल होतलो. समोर बॅटर धर्मेश भगत, मोठो फटको मारचो प्रयत्न प्रयत्न प्रयत्नच राहिलो. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, डॉट चेंडू, पोयंडो चेंडू, कुलांडो चेंडू, टिंब चेंडू, या इनिंगची सांगता करणारो चेंडू, अर्थात शेवटचो चेंडू. यावेळेस मोठो फटको, चेंडू परार, डायरेक्ट चंद्रार, डायरेक्ट डोंगरार. निश्चितपणे एकच मारा, लेकिन सॉलिड मारा. निश्चितपणे कालच्या दिवसात पण शेवटच्या चेंडूवरती 6 धावांचा फटको इल्लो आणि त्याच 6 धावांनी मॅच जिंकली होती. आज देखील शेवटच्या चेंडूवरती 6 धावांचा फटको इलो, मात्र आज काय होतला या देखील बघणं गरजेचा. पहिल्या दिवशी पण असाच झालेला, दुसऱ्या दिवसात पण असाच झाला आणि आज तिसऱ्या दिवसात पण असाच झाला. मात्र 46 धावा झाले, बोर्डार लागले तर मात्र 47 धावांचा पाठलाग करताना विराट स्पोर्ट देवबाग ते 47 धावा अगदी लिलया पूर्ण करीत काय की मेहनत करूची लागतली ह्या देखील बघणं गरजेचा. कारण जिंकणा तर आमच्या रक्तात असा, जिंकणा तर आमच्या रक्तात असा, आणि हरणा तर जंगलात राहतात. यानंतर 47 धावांचा पाठलाग कशारित्या पूर्ण केला जातलो की 46 धावांचा संरक्षण केला जातला. या सांगण्यासाठी मायक्रोफोनवरती होतलो आवाजात बदल. मायक्रोफोनवरती बदलणारा आवाज सर प्रदीप देऊलकर सर आणि सर श्यामजी वाक्कर सर. तोपर्यंत मी रोहन कदम या संपूर्ण स्पर्धेतना रजा घेतोय आणि हयच थांबतोय आणि घराची वाट धरतोय. धन्यवाद. आणि माझ्यासारख्या समालोचकाक आपण इकडे समालोचन करण्याची संधी दिलात. खास करून अमोल गावकर, सागर पोयरेकर यांच्या माध्यमातून या स्पर्धेत माका समालोचन करण्याची संधी मिळाली, त्याबद्दल त्यांचे देखील धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मालवणी, जय थय मालवणी आणि जाईन थय मालवणी. हॅलो हॅलो, चेक चेक. नमस्कार, वेलकम बॅक. अगदी स्पर्धेतला शेवटचा सामना आपण पाहतोय. विराट स्पोर्ट्स देवबाग त्यांच्या विरोधामध्ये साई समर्थ स्कुबा डायव्हिंग क्रिकेट संघ. टॉस जिंकला होता विराट स्पोर्ट्स देवबाग क्रिकेट टीमने. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय
आणि म्हटलं जातं जो बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. अगदी बाईटमध्ये म्हटलं होतं की आम्ही 50 धावांवरती रोखू, ते 46 धावांवरती रोखलं. 47 धावांचा पाठलाग करावं लागेल. म्हटलं तर सोपं, म्हटलं तर अवघड असं समीकरण मैदानावरती पाहायला मिळेल विरास्पोर्ट देवबाग क्रिकेट संघासाठी. मात्र क्रिकेटमध्ये शेवटचा चेंडू जोपर्यंत हाताळला जात नाहीत, सामन्याचं भाकीत करणं थोडंसं चुकीचं बनवू शकतं. दुसऱ्या बाजूने पाहिलं असतं साई समर्थ क्रिकेट संघ, स्कुबा डायव्हिंग संघ कशा प्रकारे गोलंदाजी करतोय पॉवर प्लेच्या निर्णायक 2 षटकांमध्ये, आणि याच 2 षटकांवरती आपल्याला भवितव्य पाहायला मिळेल ते या सामन्याचं आहे. आमच्यासोबत श्यामजी वाकर जोडले जात आहेत. चला बॅटर मैदानामध्ये लवकर पाठवा. शेवटची मॅच या स्पर्धेची मोठी मॅच आहे. मोठे खेळाडू तुमच्या समोर आहेत. हडिगाव आयोजित सिंधुदुर्ग प्रीमियर लीग गेले 3 दिवस तुम्ही अनुभवता आहात, बघता आहात, आणि बिग मेगा फायनल आता तुमच्या समोर सुरू आहे. एकीकडे आयकॉन खेळाडू आहे दर्शन बांदेकर, तर दुसऱ्या संघाचा आयकॉन खेळाडू आहे नेविल. या दोघांमध्ये ही लढत सुरू आहे. एक संघ आहे विरास्पोर्ट देवबागचा संघ, तर दुसरा आहे साई समर्थ स्कुबा ड्रायव्हिंगचा संघ. दोन्ही संघ अतिशय तुल्यबळ आहेत. आत्तापर्यंत या स्पर्धेमध्ये खूप चांगला खेळ त्याने केलेला आहे आणि त्यामुळेच फायनलपर्यंत धडक त्यांनी मारलेली आहे. ही बेधडक होईल का? शेवटच्या या सामन्यामध्ये कोण बाजी मारेल? पहिल्या क्रमांकाची ती चमचमणारी ट्रॉफी कोणाच्या हातामध्ये बघायला मिळेल? येणारी वेळ, येणारा काळच सांगेल. पण गरज आहे ती 47 धावांची. 36 बॉल 47 धावा पाठलाग करायचा आहे बॅटरना. या धावा ठोकणार की रोखणार? येणारी वेळ, येणारा काळ सांगेल. माझ्यासोबत जोडले जात आहेत प्रदीप देऊलकर. 47 धावांचा पाठलाग आहे. स्ट्राईकवर आणि नॉन स्ट्राईकवरती 2 बॅटर मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजीसाठी आहेत राज तोडणकर. नावात राज आहे, मैदानावर राज करतील का? की एकीकडे 2 बॅटर आहेत ज्यांनी या स्पर्धेमध्ये आतापर्यंत चांगली बॅटिंग केलेली आहे. ते बॅटर या मैदानावरती राज करणार. काय घडेल, काय बिघडेल, कोण जिंकेल, कोण हारेल? जाऊया मैदानामध्ये. सलामीची विनीची जोडी गणपत कांदळगावकर आणि त्याच्या साथीला रघुवीर सातोसकर नॉस्ट्रायकिंगच्या दिशेने. तर पहिलं षटक हाताळलं जाईल ते साई समर्थ स्कुबा डायव्हिंग क्रिकेट टीमकडनं. राज तोडणकर अगदी मध्यम गतीचा गोलंदाज स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजीला सुरुवात होते राईट आर्म ओव्हर द विकेट गणपतसाठी. अकोटप्प्याचा चेंडू बॅकफुटला जातोय. चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा हा मनसुबा पाहायला मिळालाय. एकेरी धावसंख्येने गणपत कांदळगावकर आपलं खातं उघडतोय. सांघिक धावसंख्या धावफलकावर आरंभ झालाय नाममात्र 1 या धावसंख्येवरती. अगदी कमी धावसंख्या पाहायला मिळत आहे. दर्शन बांदेकर कितव्या क्रमांकावरती फलंदाजीसाठी येईल? नक्कीच त्याची फलंदाजी पाहण्यासाठी आज क्रीडा रसिक प्रेक्षक आतुरलेले आपल्याला पाहायला मिळतील. यावेळी रघुवीर सातोसकर आपल्याला पाहायला मिळतोय. उपांत्य फेरीच्या सामन्यातील प्लेअर ऑफ द मॅच विजयाचा शिल्पकार ज्याने महत्वाचा वाटा त्या सामन्यामध्ये उचलला होता तोच रघुवीर. आणि रघुवीरसाठी राईट आर्म राऊंड विकेट. सबमरीन डिलिव्हरी, चेंडू खाली राहतोय. या चेंडूवरती उत्तर नव्हतं रघुवीरकडे. चेंडू थेट विसावला जातोय. यष्टिरक्षक नेविल याच्या हातामध्ये. 2 चेंडूचा खेळ समाप्त झालाय नाममात्र 1 धाव. साई समर्थ स्कुबा डायव्हिंगचा विचार केला तर अटॅकिंग गोलंदाजी करावी लागेल, अटॅकिंग फील्ड सजवावं लागेल, कारण धाव फलक मोठं नाही आहे. या धावांचा बचाव करायचा असेल तर अचूक लाईन अँड लेंथ पकडावी लागेल. याही वेळी चांगला चेंडू म्हणावं लागेल. अगदी चेंडू पडल्यानंतर गुड लेंथवर चेंडूचा टप्पा, त्यानंतर मात्र चेंडू वळसा घेताना दिसतोय. ज्या रघुवीरकडे उत्तर नव्हतं. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय नाममात्र 1 धाव धावफलकावरती. 47 धावांचा पाठलाग करताना पहिल्या 3 चेंडूंवरती रोखून धरलाय राजने. अगदी जखडून ठेवलाय रघुवीर सातोसकरला. यावेळी अकुटप्प्याचा चेंडू मिड विकेटला फटका पाहायला मिळतोय. चेंडू 1 टप्पा घेतोय. 1 बाउन्स ओव्हर द रोप, चौकार. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण बघूया काय घडलं त्या ठिकाणी. राज तोडणकर बॉल टाकणार, सफल झाले आणि पायावरती बॉल होता. चांगल्या पद्धतीनं त्याला पिकअप केला आणि मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर 1 बाउन्स ओव्हर द रोप आलाय. SPL चौकार. धावा झाल्या
5 धावा. पाठलाग करायचा आहे 47 धावांचा. खूप चांगली सुरुवात या ठिकाणी रघुवीरने करून दिली आहे. सावंतवाडी बांदा येथील हा खेळाडू आहे, एक युवा खेळाडू आहे, उभरता सितारा आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील. बघूया पुढे कशी काय फलंदाजी करतोय, की त्याच्यासमोर एक मोठं कडबं आव्हान आहे. राज तोडणकर याने गोलंदाजी देखील या स्पर्धेमध्ये खूप चांगली केली आहे. तो काय करतो हे देखील बघूया आपण मैदानामध्ये. राईट आर्म राऊंड विकेट रघुवीरसाठी एका मोठ्या फटक्याने खातं उघडतोय. रिव्हर्स स्वीपचा बेजबाबदार फटका खेळण्याचा प्रयत्न रघुवीरकडनं पाहायला मिळालाय. मात्र नशिबाची सुदैवाची साथ म्हणावी लागेल की तो चेंडू फ्लाइंग स्लिपच्या दिशेने जाताना आपल्याला पाहायला मिळालं नाही. एक मोठा फटका निघाला, त्यानंतर धावफलक पाहायला मिळतोय. नाममात्र 5 धावा धावफलकावरती. पहिलं पॉवर प्लेचं षटक हाताळलं जात आहे. अगदी किफायतीदार गोलंदाजी करण्याचा प्रयत्न साई समर्थ स्कुबा डायव्हिंग क्रिकेट टीमकडून. राज तोडणकर मॅन फ्रॉम वायरी. राईट आर्म राऊंड विकेट रघुवीरसाठी. फुलर लाईन चेंडू खेळण्याचा प्रयत्न. हो हो, यावेळी झेल सुटताना आपल्याला पाहायला मिळतोय. जीवनदान मिळतंय रघुवीर सातोसकरला. अर्थात या क्षेत्ररक्षणाची नक्कीच थोडस नाराज होताना दिसतोय राज तोडणकर या चेंडूवरती. श्यामजय, बघा साधा सोपा झेल होता हा. यश कोविंडे क्षेत्ररक्षक होते, पण शेवटच्या क्षणाला नजर हटी, दुर्घटना घटी. एक साधा सोपा झेल त्याच्या हातामधून जमिनीला दान झाला आणि परिणामी एक जीवनदान मिळालं. पहिल्या षटकाची समाप्ती झाली. बिनबाद 6 धावा. गरज आहे 30 बॉलमध्ये 41 धावांची. रघुवीर आणि गणपत कांदळगावकर ही जोडी मैदानामध्ये आहे. आमचे प्रेक्षक देखील खूप हुशार आहेत. रघुवीर म्हटल्यानंतर त्यांना काय आठवलं तर जादूगार रघुवीर, पण हा जादूगार वेगळा आहे. हा बॅटर आहे. हा बघा झेल बघा स्क्रीनवरती काय बघायला मिळतं एक्शन रिप्लेमध्ये आपल्याला. एक साधा सोपा झेल होता, लॉलीपॉप झेल होता, तो देखील जमिनीला दान झाला. परिणामी आता पुन्हा एकदा संधी आहे रघुवीरला बॅटिंग करण्याची. गोलंदाजीमध्ये बदल केला जातोय. एक ऑलराऊंडर खेळाडू, अष्टपैलू खेळाडू गोलंदाजी मार्कवरती. दुसऱ्या पॉवर प्लेच्या षटकाची सुरुवात होईल. उझेरला आणलं जात आहे गोलंदाजीवरती. म्हणजे गोलंदाजीची कमान उझेर सांभाळताना आपल्याला पाहायला मिळालं. पहिलं षटक अगदी किफायतीदार निघालं. एक मोठा फटका पाहायला मिळाला आहे मिड विकेटच्या दिशेने आणि त्यानंतर चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. झेल सुटलाय तेही खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं अगदी राज तोडणकरच्या गोलंदाजीवरती. इथं मात्र चांगल्या उच्च कोटीचं क्षेत्ररक्षण करावं लागेल साई समर्थ स्कुबा डायव्हिंग क्रिकेट टीमला. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, संपर्क तेवढं चांगलं नव्हता. चेंडू जातोय शॉर्ट स्कोर लेगच्या दिशेने. चेंडूची फेकी होईपर्यंत एकेरी धाव घेण्याची संधी आणि एकेरी धावसंख्येने धावफलक पुढे सरकलाय. नाममात्र 7 धावा धावफलकावरती. आता मात्र आक्रमक बेधडक फलंदाज गणपत कांदळगावकर यावेळी स्ट्राईक यांच्या दिशेने असेल. कुठचा तरी एक फलंदाज जोखीम पत्करताना आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल, कारण पॉवर प्लेचं षटक आहे. फक्त 2 क्षेत्ररक्षक ज्यांना मुभा असेल क्षेत्ररक्षणासाठी 38 सर्कलच्या बाहेर, म्हणजे एक पहिला मिड विकेट बाउंड्रीवरती आणि दुसरा डीप लॉंग ऑफवरती. हे 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर आणि 38 सर्कलच्या आतमध्ये विचार केला तर मिड ऑन 38 सर्कलच्या आतमध्ये. खोलवा टप्प्याचा चेंडू अगदी चॉप केलाय. चेंडू जातोय कव्हर क्षेत्रामध्ये. पहिली धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावसंख्येकडे मोर्चा वळवलाय गणपतने. यशस्वी दुसरी ही धाव म्हणावी लागेल गणपतसाठी आणि दुहेरी धावसंख्येने धावफलक बदललाय. नाममात्र 9 धावा धावफलकावरती. बिनबाद हळूहळू संत आणि सावध सुरुवात म्हणावी लागेल. धावफलक मोठा नाही आहे, मात्र इथं तरी भागीदारी करायची आणि भागीदारीचं रूपांतर अगदी विजयीमध्ये रूपांतर करायचं, हाच मनसुबा पाहायला मिळतोय गणपत आणि त्याच्या साथीला रघुवीर सातोसकर. उझेर वैयक्तिक पहिला सांघिक दुसरं षटक हाताळतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट गणपतसाठी. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये. मिडॉन वरती झेल खाली क्षेत्ररक्षक राज तोडणकर यावेळी काम तमाम करताना दिसतोय आणि पहिली प्राइज विकेट म्हणावी लागेल विरासपोर्ट देवबाग संघाची. गणपत चल पटपट यावेळी माघारी परतावं लागतंय गणपत कांदळगावकरला. वैयक्तिक 3 या धावसंख्येवरती गणपत मैदानाच्या बाहेर येतोय. ॲक्शन रिप्लेमध्ये हा बॉल, वाह, बॅक ऑफ द हँडचा हा बॉल होता. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या बाजूला वळला, परिणामी मिस टायमिंग झालं. बॉल हवेत गेला आणि मिडॉनला राज तोडणकर याने पहा एक साधा सोपा झेल पकडला आणि बॅटरची खेळी खतम.
गणपत कांदळगावकर 3 धावा बनवून मैदानाच्या बाहेर. 9 धावा. काल प्रदीप अशीच घटना घडली होती की अशीच परिस्थिती होती. 9 धावांवरतीच गाडी थांबली होती. जवळजवळ 4 गडी 9 या धावसंख्येवरती बाद झाले होते. आज देखील काहीतरी तीच सिच्युएशन बघायला मिळाली. 9 धावसंख्येवरतीच एक गडी बाद झाला. पण मैदानामध्ये कोण येतोय बघा. वाह, सिंधुदुर्ग जिल्ह्याचा मान सन्मान अभिमान, ज्याचं नाव आहे देवबाग गावचा दर्शन. मैदानामध्ये येतोय निखिल, माफ करा, देखील मैदानामध्ये येतोय. हा देखील बॅटर चांगला आहे. बऱ्याच वेळा मोठमोठ्या स्पर्धांमध्ये याने देखील कामगिरी बजावलेली आहे. अतिशय दर्जेदार खेळ याने देखील केलेला आहे. कणकवलीचं ते मुंडेश्वर मैदान आठवा, त्या मैदानावरती एकाच षटकामध्ये 5 षटकार मारण्याचा भीम पराक्रम याच्या नावावरती आहे. असा हा एक अनुभवी खेळाडू मैदानामध्ये निखिल परब आलाय आणि त्याच्यासमोर गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार आहेत. उझेर राईट आर्म ओव्हर द विकेट सफलता मिळवतोय. यावेळी कव्हरच्या अगदी क्षेत्रात फटका पाहायला मिळतोय. पहिली धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावसंख्येकडे प्रयत्न पाहायला मिळतोय निखिल परबचा. अर्थात नंबर 3 वरती बढती मिळाले निखिल परब. निखिल परबचा खेळ पाहिला तर अगदी 5व्या 6व्या 7व्या क्रमांकावरती फलंदाजीसाठी येणारा फलंदाज. मात्र यावेळी कुठंतरी दर्शनने ओळखलं, थोडंसं मागे ठेवलंय स्वतःला आणि बढती दिली निखिल परबला. कारण ती ठोस आश्वासक सुरुवात म्हणता येणार नाही. लोअर फुल टच चेंडू ऑन साइडला फटका. शॉर्ट स्कोर लेगच्या डोकीवरना डीप स्कोर लेग पर्यंत चेंडूचा प्रवास पाहायला मिळतोय. चेंडूची परती होईपर्यंत दुसरी ही लीला धाव पूर्ण होताना दिसतंय निखिल परबसाठी. दुहेरी धावसंख्येने धावफलक बदललाय. 13 धावा एका गडीच्या मोबदल्यात. षटक क्रमांक दुसरं. प्रथम फलंदाजी केली होती. 46 धावा धावफलकावरती. 47 धावांचा पाठलाग. 47 धावांचा पाठलाग नसेल तर या स्पर्धेच्या चॅम्पियनशिप टायटलला गवसणी घालण्याचा तो भीम पराक्रम असेल. अर्थात तो टायटल चॅम्पियन कोण बनतोय या सामन्यामध्ये हे पाहणं औत्सुक्याचं राहील. दोन्ही संघांचा खेळ पाहिला तर या स्पर्धेमध्ये अपराजित राहिलेले दोन्ही संघ. मात्र या सामन्यामध्ये कुठच्या तरी एका संघाला पराभव स्वीकारावा लागेल. एका संघाला विजय मिळताना आपल्याला पाहायला मिळेल आणि ज्या संघाला विजय मिळेल तोच या स्पर्धेचा चॅम्पियन संघ आपल्याला पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, कव्हर, कव्हर पॉइंट, शॉर्ट थर्ड मॅन, फ्लाइंग स्लिप, अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. संपर्क तेवढा चांगला नव्हता. अर्थात शफल झाला होता निखिल परब. 2 षटकं 12 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 47 धावांचा पाठलाग करताना 13 धावा 1 गडी बाद. श्यामजी हे उत्तर पाहायला मिळत आहे. येणारे 24 चेंडू 34 धावांची आवश्यकता असेल. दोन षटकं किफायती टाकली आहेत. दोन्ही बॉलरनी खूप चांगली कामगिरी केलेली आहे. 13 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. गरज आहे 24 बॉलमध्ये 34 धावांची. पहिली 2 षटकं प्रदीप अतिशय चांगली टाकलेली आहेत आणि एक गडी त्यांनी मिळवलेला आहे. गणपत कांदळगावकरला मैदानाच्या बाहेर पाठवलेला आहे. निखिल आणि त्याच्यासोबत आहे रघुवीर. आता यांना इथे भागीदारी करावी लागेल. पुढची 2 षटकं एक चांगली संत आणि संयमी बॅटिंग त्यांना मैदानामध्ये करावी लागेल. असा काहीतरीचा त्यांचा रणनीती आखलेली आहे आणि त्या पद्धतीनं ते मैदानामध्ये बॅटिंग करतायत. 24 बॉल 34 धावा. गोलंदाजीमध्ये बदल होताना दिसतोय. अर्थात ज्या गोलंदाजाने या डावाची सुरुवात केली होती, पॉवर प्लेचं जोखीमयुक्त षटक हाताळलं होतं, राज तोडणकर पुन्हा एकदा त्याच गोलंदाजीवरती सज्ज होताना दिसतोय. अगदी कमीत कमी धावा या षटकामध्ये धावा द्यायचा हा मनोबल इरादा असेल तर दुसऱ्या बाजूने निखिल परब जसा मैदानात आलाय त्या बाजूने नक्कीच मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न असेल. रघुवीर सातोस्कर कशा प्रकारे फलंदाजी करतोय या सामन्यामध्ये. ज्या रघुवीरला जीवनदान मिळालंय त्या जीवनदानाचा कितपत फायदा हा विरासपोर्ट देवबाग संघाला मिळतोय हे पाहणं औत्सुक्याचं राहील. बॅकफुटला जातोय. चेंडूला स्टिअर करण्याचा प्रयत्न. कव्हर पॉइंट वरती क्षेत्ररक्षक. चेंडूची फेकी करेपर्यंत एकेरी धावसंख्येने धावफलक बदललाय. 14 धावा 1 गडी बाद हे उत्तर पाहायला मिळत आहे. 47 धावांचा पाठलाग करताना रघुवीर सातोस्कर एका बाजूने मैदानावरती उभं राहायचं.
कुठंतरी हाच प्रयत्न पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूने हल्ला चढवायचा, आक्रमण करायचं आणि कुठंतरी तोच निर्णय विरासपूर देवबाग क्रिकेट टीमकडनं पाहायला मिळतोय. निखिल परबला मिळालेली बढती अर्थात या संधीचं सोनं केलं जाईल का निखिलकडनं, हेही पाहणं तेवढं औत्सुक्याचं राहील. राईट आर्म ओव्हर द विकेट. चेंडू तेज तर्रार, अगदी वेगामध्ये दिशा चुकली आहे, परिणाम आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू अवांतर असल्याचा निर्वाळा येतोय आणि तिसऱ्या पंचांची मदत मागितली आहे. चॅलेंज केलंय या निर्णयाला क्षेत्ररक्षण करणारा संघ साई समर्थ स्कुबा डायव्हिंग क्रिकेट संघ. एका स्क्रीनवरती आपण दोन दृश्य पाहतोय. आणि तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय. चेंडू स्क्वेअर असेल, अवांतर चेंडू. अगदी डावी एसटी सोडून जाणारा चेंडू पाहायला मिळतोय राज तोडणकरचा. वेग भन्नाट पाहायला मिळालाय, मात्र वेगासोबत दिशा चुकली होती राज तोडणकरचे. चांगला चेंडू ब्लॉक होल मध्ये, काय सुंदर क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. बॉलर बॅट टू फटका, चांगला झेल म्हणावं लागेल. निखिल परबची खेळी समाप्त होताना दिसत आहे. जशाच तसं उत्तर पाहायला मिळालं. दुसरा गडी बाद 15 या धावसंख्येवरती. निखिल परब बनवल्या धाबा, 4 धाबा. राज तोडणकर याचा बॉल बघूया ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघता आहात. चांगला बॉल, खोलवर टप्प्याचा बॉल, सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न, सरळ गोलंदाजाच्या हातामध्ये बॉल गेला आणि परिणामी निखिल परब मैदानाच्या बाहेर. आता मात्र मैदानामध्ये पाऊलं ठेवतोय देवबाग गावचा सितारा आणि मालवणचा कोहिनूर हिरा दर्शन बांदेकर. ISPL सुप्रीमो ट्रॉफी, स्वर्गीय रतनबुवा ट्रॉफी, त्यानंतर सांगेम प्रीमियर लीग, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व मोठमोठ्या स्पर्धा कोणी गाजवल्या, कोणी खेळल्या, तो एकमात्र खेळाडू म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्याचा दर्शन बांदेकर. एकदा जोरदार टाळ्या दर्शन बांदेकर साठी होऊन जाऊ द्या मित्रांनो. नक्कीच नंबर 4 वरती दर्शन बांदेकर खेळण्यासाठी येतोय. पहिले 2 सामने अगदी निराशा, या सामन्यामध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न असेल दर्शनचा फलंदाजीमध्ये. अगदी चांगला चेंडू, सन्मान दिलाय पहिल्या चेंडूवरती, म्हणजे इथून शेवटपर्यंत फलंदाजी करायची हा मनोमल इरादा दर्शन बांदेकरचा आपल्याला पाहायला मिळेल. धावफलक स्थिरावलाय, 15 धावा 2 गडींच्या मोबदल्यात. आघाडीचा रघुवीर आणि रघुवीरला साथ देण्यासाठी या संघाचा कर्णधार दर्शन बांदेकर मैदानाच्या आतमध्ये. हो, यावी मोठा फटका, चेंडू फिरकावून दिलाय मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. दर्शनने ओळख दाखवली आहे, चेंडू फेकून दिलाय ऑन साइडला. ऍक्शन रिप्ले मध्ये बघा, वाह, बॉल मिळाला स्लॉट मध्ये आणि त्याला पाठवला मिड विकेटच्या प्लॉट मध्ये. एक बहारदार फटका, वा वा वा, जबरदस्त फटका. यावेळी दर्शन बांदेकर याच्या बॅटमधून बॉल गेला, बराच दूर गेला आणि जाता जाता 6 धाबा देऊन गेला. धाबा झाल्या 21 धाबा 2 गड्यांच्या मोबदल्यात. गरज आहे शेवटची 20 बॉल आणि 26 धावांची गरज. पुन्हा एकदा राज तोडणकर सज्ज होताना दिसतोय. दर्शन बांदेकरला कसं रोखायचा हा यक्ष प्रश्न राज तोडणकरच्या समोर आपल्याला पाहायला मिळेल.
बॅटची आतली कडा, चेंडू जातोय डिफाईन लेगच्या दिशेने, चेंडूचा पाठलाग, पहिली धाव पूर्ण केली, दुसऱ्या धावसंख्येकडे मोर्चा पाहायला मिळतोय. अर्थात स्ट्राईक एंडच्या दिशेने पाहावं लागेल की मैदानावरती काय घडलंय नाट्यमय घटना, की पॉपिन क्रीज पासून दर्शन बांदेकर दूर राहिलाय की दुसऱ्या बाजूने काम तमाम झालंय, याची नक्कीच तिसऱ्या पंचांकडे मदत मागितलेली आहे आणि नक्कीच एम एच स्पोर्ट्स लाईव्ह यांच्या माध्यमातून त्याची शहानिशा केली जाईल. आणि तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय OUT आउट, तिसरा गडी बाद. बघा मैदानामध्ये काय झालं, दुसऱ्या धावेचा प्रयत्न करत होता दर्शन बांदेकर, पण शेवटच्या क्षणाला दुसरी धाव घेता घेता एक 4 इंच बॅट त्या लाईन पासून मागे राहिली, परिणामी धावबाद झाला. पिन ड्रॉप सायलेन्स, पूर्णपणे शांतता, भयान शांतता मैदानाच्या बाहेर, ज्याचा खेळ बघण्यासाठी सगळे आसुसलेले असतात, पण यावेळी मात्र तो बाद झाला आणि परिणामी भयान शांतता मैदानाच्या बाहेर. पण मॅच रंगतदार होत चालली आहे. आता मॅचमध्ये मजा येईल. बॉल शिल्लक आहेत 19 आणि गरज आहे 25 धावांची. 19 बॉल 25 धावा. नवीन फलंदाज मॅन फ्रॉम अरोंदा जॉन फर्नांडिस यावेळी मैदानाच्या आतमध्ये जाताना दिसतोय. अगदी बेस्ट फिनिशर म्हणून ज्याला ओळखलं जातंय, संघाची गरज ओळखून खेळणारा फलंदाज जॉन फर्नांडिस रघुवीर सातोस्करच्या अगदी धाव घेण्याचा प्रयत्न, ताळमेळ चुकला कुठंतरी आणि इथं मात्र पॉपिन क्रीज पासून दूर पाहायला मिळालाय. चांगली फेकी झाली आहे आणि या संधीचा फायदा उठवत धावचीच्या स्वरूपात गडी बाद होताना दिसतोय. आता मात्र पूर्णपणे जबाबदारी असेल विराट स्पोर्ट देवबाग क्रिकेट टीमची. जॉन फर्नांडिस त्याच्या साथीला रघुवीर सातोस्कर. कागदावरती जरी सोपं वाटलं तरी मैदानावरती ते आव्हान सोपं नसेल. येणारे 19 चेंडू बनवायचे आहेत 25 धावा, हे विजयाचं समीकरण असेल. राज तोडणकर महत्त्वपूर्ण हे तिसरं षटक हाताळताना दिसतोय आणि आतापर्यंत चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. एक मोठा फटका जरूर निघालाय, मात्र त्यामधनं सावरत अचूक गोलंदाजी करण्याचा प्रयत्न असेल तो साई समर्थ स्कुबा डायव्हिंग क्रिकेट टीमसाठी राज तोडणकरचा. क्षेत्ररक्षण सजवलं जाते जॉन फर्नांडिससाठी. मिड विकेट, लॉंग ऑन, डीप स्कोर लेग वरती क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. चांगला चेंडू खोलवर टप्प्याचा ड्राईव्ह केलाय, कव्हर पॉइंट क्षेत्ररक्षक येतोय वेगाने, फेकी करतोय नॉर्थ स्ट्रायगनच्या दिशेने, मात्र ती अचूक फेकी नव्हती. एकेरी धावसंख्येने जॉन फर्नांडिस आपलं खातं उघडतोय तर सांघिक धावफलकावर पोहोचलाय. 23 धावा, 3 गडी बाद. आता मात्र निम्म्या षटकांचा खेळ बाकी असेल. येणारे 18 चेंडू आणि बनवायचे आहेत 24 धावा, हे विजयाचं समीकरण. अठरा बॉल आणि 24 धावा. बॅटिंग करणारा संघ आहे विराट स्पोर्ट देवबागचा संघ, ज्या संघाचे संघ मालक आहेत विकासजी तामणकर. तर एकीकडे संघ आहे श्री साई समर्थ स्कुबा मालवणचा संघ आहे, ज्या संघाचे संघ मालक आहेत धर्मेश भगत आणि जयेश पराडकर. आमचे जवळचे मित्र आहेत आणि आज या मित्रांची लढत मैदानामध्ये त्यांचे आयकॉन खेळाडू दर्शन बांदेकर आणि नेबिल गोन्साल्विस हडिगाव आयोजित सिंधुदुर्ग प्रीमियर लीग कालिका मैदानावरती तुम्ही बघता आहात, अनुभवता आहात. मोठी मॅच आहे, मोठा सामना आहे. बरेच प्रेक्षक रात्रीचे 2 वाजत आलेले आहेत तरी देखील मैदानामध्ये ठाण मांडून बसलेले आहेत. आमचे मान्यवरांचं देखील कौतुक आहे. पुढचा बॉल, अल्टीपल्टीचा प्रयत्न, डॉट बॉल आलाय. जेवढे डॉट बॉल येतील ना तेवढा तुमच्यावरती प्रेशर वाढेल आणि जेवढा धावा तुम्ही बनवाल तेवढा समोरच्या क्षेत्ररक्षकांवरती प्रेशर वाढेल. दोनों तरफ आग प्रदीप बराबर लगी हुई है. 17 गेंदे और 24 रन. 17 बॉल मध्ये 24 धावांची गरज आहे. मॅच बनली आहे.
प्रत्येक बॉलवरती काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाचा प्रयत्न चालू आहे. जॉनी खेळण्यासाठी सज्ज. वेगाने टाकलेला बॉल तेवढ्याच वेगाने भिरकावलाय. क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑफला. जोपर्यंत फेकी करेल तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. वाह, चांगली रनिंग बिटवीन द विकेट. मस्तचा धावतायत दोन्ही बॅटर. खूप चांगलं रनिंग बिटवीन द विकेट दाखवतायत. जरी मोठे फटके नाही आलेत तर चोरून धावा काढण्यामध्ये माहीर आहेत. अतिशय चांगलं दर्जेदार रनिंग बिटवीन द विकेट बघायला मिळते. परिणामी धावा झाल्या 25 धावा आणि गरज आहे आता 16 बॉल आणि 22 धावांची. 16 बॉल मध्ये 22 धावा. वा 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 वा, पुन्हा एकदा कमालीचा बॉल. गोलंदाजाचं नाव आहे हुझैर मुजावर. काय गोलंदाजी करतोय मैदानामध्ये बघा. टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा बाहेरच्या बाजूला वळला आणि सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये गेला. यष्टीरक्षक देखील कमालीचे करतायत. नेव्हिल आयकॉन खेळाडू आहेत. पुढचा बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी नितेश मांजरेकर यांचा. बॅटिंग देखील चांगली केली होती नितेश मांजरेकरने. 2 मोठे बिग ब्लास्ट त्यांच्या बॅटमधून बघायला मिळाले होते आणि आता क्षेत्ररक्षणामध्ये देखील कमाल करतायत. आता गरज आहे 14 बॉल आणि 21 धावा. जसा सामना फायनलचा प्रेक्षकांना हवा होता तसा पाहायला मिळतोय. जरी जास्त धावा झाल्या नसतील तरी देखील एक फायटिंग मॅच सर्वांना बघायला आवडते आणि ती फायटिंग मॅच आता मैदानामध्ये सुरू आहे. हुझैरचा पुढचा बॉल रघुवीर साठी. रघुवीरने बॉलला हवेत भिरकावलाय. क्षेत्ररक्षक येत आहेत. रघुवीर देखील मैदानाच्या बाहेर जाईल. रघुवीरने बनवल्या 7 धावा. आता गरज आहे 13 बॉल आणि 21 धावांची. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकतो रघुवीर सातोस्कर ज्याने आतापर्यंत संयम ठेवला. कुठंतरी त्या संयमांना बिखरताना आपल्याला पाहायला मिळालाय. जेवढी उंची होती वाटत होतं की आखोटप्प्याचा चेंडू, मात्र पुल करण्याचा प्रयत्न तो फसलाय आणि ज्या फटक्यांवरती लांबी आवश्यक होती तिथं मात्र चेंडूने उंची प्राप्त केली. क्षेत्ररक्षकाला संधी मिळाली आणि कुठंही चुकी केली नाही. यशस्वी झेल म्हणावं लागेल तो साई समर्थ स्कुबा डायव्हिंग क्रिकेट टीमकडनं पाहायला मिळालाय आणि गडी बाद होताना दिसतोय. 26 धावा 4 गडी बाद. ज्या क्षेत्ररक्षकाने कॅच पकडली त्या क्षेत्ररक्षकाचं नाव होतं संकेत वांगणकर. मागच्या मॅच मध्ये देखील अफलातून कॅच त्याने पकडली होती. एक हाती झेल पकडला होता. म्हणजे क्षेत्ररक्षकांच्या यादीमध्ये संकेतचं नाव कुठेतरी जोडलं जाते. आजच्या दिवसामध्ये अफलातून क्षेत्ररक्षण त्यांचं बघायला मिळतंय. 13 बॉल 21 धावा. मॅच बनली आहे प्रदीप. मैदानामध्ये चांगली मॅच बघायला मिळते प्रेक्षकांना. कमी धावसंख्येचा पाठलाग करायचा होता. वाटलं नव्हतं की मॅच या पद्धतीनं रंगेल, पण मॅच बनलेली आहे. 13 बॉल 21 धावा. हळूहळू या धावा डोकेदुखी ठरायला लागल्या आहेत त्या बॅटिंग करणाऱ्या संघाला. आता स्ट्राईक वरती आहेत सँडी कुंडेकर. एक लिजंड खेळाडू आहेत, अनुभवी खेळाडू आहेत. रोहित स्फुट वेंगुर्ला संघाकडून नेहमी एक अष्टपैलू खेळाडू म्हणून खेळणारे हे खेळाडू आता खेळतायत ते वीरा स्फुट देवबाग संघाच्या वतीनं. चांगला बॉल यष्टीरक्षकाकडून चुकी झाली आहे. परिणामी बॉल गेला. कुठे गेला बघा. तिकडे माणूस काही कोणतरी झोपले होते त्यांना देखील त्याने उठवून घातलाय. ते बिचारे धडपडून उठले, जागे झाले. धावा किती आल्या? पंचांचा इशारा येणं बाकी. 22च्या धावा आणि पंचांचा इशारा येतोय. ऍक्शन रिप्ले मध्ये बघा ते माणूस झोपले होते, डायरेक्ट जाऊन त्यांच्यावरती आदळला. ते देखील धडपडून जागे झाले आणि क्षेत्ररक्षण चांगलं झालं. तिसऱ्या पंचांकडे दाद मागितली जाते. हा चौकार थांबवला आहे की हा चौकार आहे याची मागणी केली जाते ऍक्शन रिप्ले मध्ये. वा 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 वा.
बघा स्क्रीनवरती बघताना देखील आम्हाला खूप हसायला येते, कारण जो सीन बघायला मिळतोय स्क्रीनवरती पुन्हा एकदा स्क्रीनवरती दाखवतात हे सेफ आहेत. हे 2 धावा येतील ज्या धावा धावून पूर्ण केलेल्या आहेत. चौकार त्यांनी अडवलाय, चौकार अडवल्यानंतर बाहेर झेपावला गेला तो आणि तिथे एक माणूस झोपले होते त्यांच्या अंगावरती जाऊन आदळला. ते बिचारे धडबडून जागे झाले, कारण रात्रीचे 2 वाजलेत. साहजिकच आहे, झोप येणारच आहे. वा, जरा प्रेक्षक हात दाखवा, तुमचं देखील कौतुक आहे. एवढ्या वेळेला देखील तुम्ही समोरचे जे आमचे माणूस जरा हात दाखवा, स्क्रीनवरती तुम्हाला बघतायत सर्वजण. वा वा वा, जोरदार टाळ्या यांच्यासाठी. झोपी गेलेला जागा झाला, झाला तो झाला, 2 धावा वाचून जागा झाला. नक्कीच हा सामना जर नाही पाहिला तर कुठचा सामना पाहणार. अगदी रंगतदार स्थितीत आणि दोन्ही संघांना समान संधी असणारा सामना आपण पाहतोय. अगदी या क्षणाची रील्स पण आपल्याला बनताना पाहायला मिळेल MH स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून. आणि सामना अगदी दोलायमान स्थितीत. 12 चेंडू 19 धावांची आवश्यकता. गोलंदाजीमध्ये येत आहेत, गोलंदाजीसाठी मार्कवर मानस सारंग आले आणि काय कमाल केली. पहिल्याच बॉलवरती एक प्राइज विकेट मिळवला. एक लिजंड खेळाडू, एक अनुभवी खेळाडू जॉनी यस पप्पा मैदानाच्या बाहेर जाताना जॉनीने बनवल्या 6 बॉलमध्ये 4 धावा. ऍक्शन रिप्ले मध्ये बघा, रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकतो राईट आर्म ओव्हर द विकेट होता. अगदी फुलर लाईन चेंडू पायामध्ये टाकला आणि मिनी हेलिकॉप्टर फटका खेळण्याचा अंदाज यावेळी चुकला जॉन फर्नांडिसचा आणि प्राइज विकेट म्हणावी लागेल. निम्मा संघ तंबूच्या आश्रयाला पाहायला मिळतोय. हळूहळू पारडं जड होण्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. तर दुसऱ्या बाजूने अगदी भरवशाचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तेजस जोवलेकर पाहायला मिळतोय. याच्यावरती पूर्णपणे मोठी जबाबदारी अवलंबून असेल. सँडी आणि तेजस जोवलेकर हे समीकरण जुळलं तर इथून पराभव हा शक्य नसेल. तर दुसऱ्या बाजूने साई समर्थ स्कुबा डायव्हिंग संघ जर पाहिला तर जी गोलंदाजीवरती पकड मजबूत केली आहे, अजून ती पकड अजून घट्ट करावी लागेल या सामन्यामध्ये. बरोबर प्रदीप, या दोघांवरती मोठी मदार आहे विरा स्पोर्ट देवबाग संघाची. दोन्ही बॅटरमध्ये ताकद आहे, मोठे फटके मारण्याची, संयमाने खेळण्याची. 11 बॉल आणि 19 धावांची गरज आहे. मानस सारंग आले आणि कमाल मात्र त्याने केली आहे. 11 बॉलमध्ये 19 धावांची गरज. बरेच प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. यूट्यूब लाईव्ह जे घेत आहेत त्यांचं देखील स्वागत आहे आणि मैदानाच्या बाहेर जे बसून मॅचचा आनंद घेत आहेत त्यांचं देखील स्वागत आहे. या ठिकाणी पहा, अपील करतायत नेविल, पण पंचांवर त्यांचा कोणताही फरक नाही. नॉटआउटचा इशारा पंचांकडून येतोय, म्हणजे हा डॉट बॉल येईल. आता गरज आहे ती 10 बॉल 19 धावांची. स्ट्राईक वरती बॅटर आहेत तेजस जोवलेकर, नॉन स्ट्राईक एंड वरती आहेत सँडी कुंडेकर आणि गणेश कुबल. जय आणि वीरू आहेत. आणि ज्यावेळी त्यांना आम्ही खेळताना बघतो त्यावेळी आम्हाला आठवण होते ती आमच्या मित्र स्वर्गीय रोहित बोवलेकर यांची. यावेळी बॉलला उडवलाय, बॉल हवेत आहे, क्षेत्ररक्षक येत आहेत आणि काय कॅच पकडली. वा, नितेश मांजरेकर अफलातून कॅच पकडतायत आणि बॅटरला मैदानाच्या बाहेर पाठवतायत. कमाल धमाल बेमिसाल. तेजस जोवलेकर स्वतःचा भोपळाही न फोडता माघारी परतावं लागतंय. संयम खूप महत्त्वाचा होता. अगदी सामना तेवढा दूर नव्हता, मात्र ती फलंदाजी करणं नितांत गरजेचं होतं विराट स्पोर्ट देवबाग क्रिकेट संघासाठी. अगदी चेहऱ्यावरची निराशा सांगून जात आहे की ती चुकी झाली आणि क्रिकेटच्या पटलावरती चुकीला माफी नसते. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. ते साई समर्थ स्कुबा डायव्हिंग क्रिकेट टीमकडनं चांगला झेल पकडलाय आणि आता मात्र संघ यावेळी संकटात पाहायला मिळतोय. तो विराट स्पोर्ट देवबाग क्रिकेट संघ 28 धावा 6 गडी बाद. विजयाचं समीकरण 9 चेंडू 19 धावांची आवश्यकता. शेवटचे 9 बॉल 19 धावांची गरज. SPL चा मानकरी कोण असेल? विराट स्पोर्ट देवबाग की समर्थ स्कुबा ड्रायव्हिंग? बघूया काय घडतंय काय बिघडतंय. मॅच मात्र चांगली बनली आहे. दोन्ही संघांना 50-50 चा मोका आहे. एका दुसरा मोठा फटका
बॅटिंग करणारा संघ मॅचमध्ये येऊ शकतो, तर गोलंदाजी करणारा संघ जो आहे एखाद दुसरा विकेट त्यांनी मिळवला तर देखील ते मॅचमध्ये येऊ शकतात. मानसचा बॉल, वा कमालीचा बॉल, कमालीची बॉलिंग, जबरदस्त बॉलिंग बघायला मिळते या ठिकाणी मानस सारंग यांची. अगदी अचूक लाईन अँड लेन पकडली आहे मानस सारंगने आणि पूर्णपणे रोखून ठेवलंय फलंदाजांना. समीकरण अवघड होताना दिसतंय. जो पेपर सोपा वाटत होता तो पेपर आता मात्र कठीण बनलाय विरासपूर देवबाग संघासाठी. कारण समीकरण आलंय 8 चेंडू 19 धावांची आवश्यकता. इथून एक मोठा फटका अति आवश्यक असेल. तो मोठा फटका कोण खेळेल, सँडी की त्याच्या साथीला निखिल? मानसचा पुढचा बॉल, चांगला बॉल, तेवढ्या चांगल्या पद्धतीनं खेळलाय. मिड विकेटला बॉल चाललाय, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. अफलातून बॉलिंग, अफलातून क्षेत्ररक्षण याच्या जोरावरती समर्थ स्कुबा ड्रायव्हिंगचा संघ या मॅच मध्ये आता कमबॅक करायला लागलाय. 7 बॉल आणि गरज आहे 18 धावांची. 18 धावा आणि 7 बॉल. मॅच आता मात्र हळूहळू दूर व्हायला लागली आहे. जर या पुढच्या 2 ते 3 बॉलवरती मोठे फटके नाही आले तर मॅच मात्र प्रदीप खूप दूर जाणार आहे ती विरासपूर देवबाग संघाच्या बाजूनं. श्यामजी, हा चेंडू खूप महत्वाचा असेल. 7वा चेंडू ज्याच्यावरती या दोन्ही टीमचं भवितव्य अवलंबून असेल. चेंडू निर्धाव गणला तर दबाव वाढेल, मोठा फटका निघाला, सामन्यामध्ये कमबॅक होऊ शकतो. सँडी कुंटेकरच्या बॅटमधून काय झालं? गरज ओळखून मैदानामध्ये बॅटिंग केली सँडी कुंडेकरने. अनुभव काय असतो मैदानामध्ये ते दाखवून दिलं आणि बॉलला भिरकावून दिलं. बॉल गेला सीमारेषेच्या बाहेर. येतो SPL षटकार. नक्कीच रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकतो कमजोर चेंडू होता, फुल टॉस, आणि ज्या फुल टॉस चेंडूवरती हात खोलण्याची संधी मिळाली सँडीला. मोठा फटका निघालाय. आता मात्र कमबॅक झालाय. विजयाचं समीकरण 6 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. मोक्याच्या क्षणी तुम्हाला खेळ उंचवावं लागेल. सामना मोठा आहे आणि मोठ्या सामन्यांमध्ये तुम्हाला मोठी कामगिरी अति आवश्यक असते. इथून कशा प्रकारे परती होईल, कुठचा गोलंदाज शेवटच्या गोलंदाजीवरती आणला जाईल, साई समर्थ स्कुबा डायव्हिंग टीमकडनं की दुसऱ्या बाजूला विरासपूर देवबाग क्रिकेट संघ. सँडी जे एकेकाळी टेनिस क्रिकेटमधील वादळ समजलं जायचं ते वादळ या मैदानावरती घोगावलं तर विरासपूर देवबाग संघ अगदी अजिंक्यपदापासून दूर नसेल. श्यामजी, जबरदस्त फटका, एक ही मारा लेकिन सॉलिड मारा. सँडी कुंटेकर जबरदस्त बॅटिंग मैदानामध्ये करताना प्रेक्षक हो, क्रिकेट रसिक हो, क्रिकेट प्रेमी हो, अंतिम सामना, मेगा फायनलचा सामना जर तुम्हाला आवडला असेल तर टाळ्या वाजल्या पाहिजेत मित्रांनो. 6 बॉल मध्ये 12 धावांची गरज आहे. रोमहर्षक असा सामना मैदानामध्ये तुम्हाला बघायला मिळतोय. जसा सामना हवा होता प्रेक्षकांना, शेवटच्या बॉल पर्यंत जाणारा, शेवटच्या षटकापर्यंत रंगणारा, आणि तो सामना सर्व प्रेक्षकांच्या भेटीला आलाय आणि आम्ही या सर्वाचे साक्षीदार आहोत. 6 बॉल 12 धावा. मॅच चांगली बनली आहे मैदानामध्ये. विरासपूर देवबाग आणि समर्थ स्कुबा ड्रायव्हिंगचा हा सामना तुमच्या समोर आहे भेटीला. हडीगाव आयोजित सिंधुदुर्ग प्रीमियर लीग तुम्ही बघता आहात, अनुभवत आहात. आमचे मित्र अमोलजी गावकर यांनी आम्हाला या स्पर्धेसाठी समालोचन करण्याची संधी दिली, त्याबद्दल त्यांचे, त्याचप्रमाणे हडीगावचे त्यांचे सर्व कार्यकर्ते, या सर्वांचे आम्ही मनापासून आभारी आहोत. शेवटचे 6 बॉल, शेवटच्या टप्प्यात येऊन थांबलेला हा स्पर्धेचा थरार तुम्हाला अनुभवायला मिळतोय. शेवटचे 6 बॉल जिंकण्यासाठी 12 धावांची गरज. बॅटिंग करणारा संघ विरासपूर देवबागचा संघ. यावेळी सरळ बॅटने उडवलाय, फटका फसलाय, हुजेर येतोय आणि हाजीर होतोय आणि कॅच अतिशय चांगल्या पद्धतीने पकडतोय. बॅटर बाद होईल. 7वा हादरा 35 या धावसंख्येवरती. 5 बॉल मध्ये 12 धावांची गरज. नक्कीच रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकतो संकेत वांगणकर गोलंदाजीवरती. राईट आर्म ओव्हर द विकेट, फुलर लाईन चेंडू होता. अगदी ताकद कमी पडली या फटक्यावरती आणि अगदी लॉंगांच्या डोकीवरनं खेळण्याचा प्रयत्न. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं हुसेन मुजावरचं आणि 7वा गडी बाद होताना दिसतोय. अजून एक गडी बाद झालाय. आता मात्र तळ्याच्या फलंदाजांना ती कामगिरी करावी लागेल. विरासपूर देवबाग संघाचा शेपूट
त्या शेपटाकडनं चांगल्या कामगिरीची आवश्यकता असेल ती देवबाग क्रिकेट टीमला. दुसऱ्या बाजूने सँडी एक मोठा फटका मारून खेळताना दिसतोय. त्याचा आत्मविश्वास असेल, कित्येक सामन्यांचा अनुभव. नवीन फलंदाज यावेळी रोशन. अगदी एका स्क्रीनवरती आपण दोन दृश्य पाहतोय. सुरुवातीला गोलंदाज आणि त्यानंतर मात्र एका बाजूला आनंद पाहायला मिळाला, उत्साह पाहायला मिळाला, तर दुसऱ्या बाजूला चेहऱ्यावरची निराशा पाहायला मिळाली. कारण महत्वाच्या क्षणी गडी बाद झालाय. 7वा गडी बाद, 35ला 7. विजयाचं समीकरण 5 चेंडू 12 धावांची आवश्यकता. शेवटचे 5 बॉल आणि 12 धावांची गरज. न्यू बॅटर मैदानामध्ये रोशन. निखिलने चुकी केली. जर सिंगल घेऊन सँडी कुंटेकरला स्ट्राईक वरती आणलं असतं तर संघाचं भलं होतं त्यामध्ये, पण नाही. मी मोठा फटका मारणार आणि त्या लालसेपोटी आपला विकेट समोरच्या संघाला बहाल केला. रोशन काय करतोय मैदानामध्ये बघूया. वा, सेन्सिबल क्रिकेट या ठिकाणी बघायला मिळते. चांगला क्रिकेट रोशन कडून बघायला मिळतोय, कारण सँडी कुंटेकरने मैदानावरती बराच वेळ घालवलेला आहे. आतापर्यंत 7 बॉलमध्ये त्यांनी, माफ करा, 2 बॉलमध्ये 6 धावा त्यांनी बनवलेल्या आहेत. एक षटकार त्यांच्याकडून बघायला मिळालेला आहे, म्हणजे बऱ्याच अपेक्षा आहेत. शेवटचे 4 बॉल आणि गरज आहे 11 धावांची. मोठा फटका सँडी कुंटेकरच्या बॅटमधून अपेक्षित आहे. विरासपोर्ट देवबाग संघाला तर एक विकेट पाहिजे समर्थ स्कुबा ड्रायव्हिंग संघाला. अशा डोलायमान स्थितीत अवस्थेत असलेला हा सामना तुम्हाला बघायला मिळतोय. धीम्या गतीचा बॉल, क्रिकेटमधील ज्याला ब्रह्मास्त्र म्हटलं जातं त्या ब्रह्मास्त्राचा वापर केला जातोय. डॉट बॉल येतोय. जसा जसा डॉट बॉल येईल तसा तसा प्रेशर वाढत राहील. 3 बॉल 11 धावा, 11 धावा, 3 बॉल. विरासपोर्ट देवबाग की साई समर्थ स्कुबा ड्रायव्हिंग. फुल टॉस बॉल. सँडी ऑन फायर. येतोय SPL षटकार. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकतो चुकी झाली संगीत मायगनकर कडनं आणि हात खोलण्याची संधी मिळाली आहे. अगदी लोअर फुलटा चेंडू काय संपर्क केलाय आणि चेंडू भिरकावून दिलाय मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. षटकार. अगदी सामन्यामध्ये कमबॅक झालाय. कहाणी में ट्विस्ट आहे. समीकरण 2 चेंडू 5 धावांची आवश्यकता. 2 फुल टॉस बॉल आणि दोन्हीही बॉल मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. दणदणीत खणखणीत षटकार सँडी कुंटेकरच्या बॅटमधून. अनुभव काय असतो आणि अनुभवाचं गाठोडं पाठीवरती बांधून मैदानामध्ये सँडी कुंटेकर उतरले आहेत. जबरदस्त बॅटिंग करतायत. शेवटचे 2 बॉल 5 धावांची गरज. जर सामना बरोबरीत संपला तर सुपर ओव्हर खेळवण्यात येईल असं आम्हाला अमोल गावकर सांगतायत. आणि सुपर ओव्हर बघायला देखील आम्हाला खूप आवडेल, कारण या स्पर्धेमध्ये सुपर ओव्हर झालेली नाही आहे. जरी उशीर झाला असेल तरी देखील आम्हाला आवडेल. बघा, ते आजी देखील, राहुले आजी देखील अजून मॅच बघतायत, त्यांचं देखील कौतुक आहे. शेवटचे 2 बॉल 5 धावांची गरज आहे. स्ट्राईक वरती बॅटर आहे सँडी कुंटेकर. काय करामत करतोय बघूया. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज चाललेत. फुल टॉस बॉल. प्रहार तर केलाय. क्षेत्ररक्षक आहेत. कोण आहेत? नितेश मांजरेकर आहेत. कॅच घेत आहेत, सेलिब्रेशन करतायत. एक आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण. क्षेत्ररक्षण करणारा संघ म्हणजे साई समर्थ स्कुबाचा संघ. नक्कीच रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकतो लोअर फुल टॉस डिलिव्हरी होती. सँडी कडनं अगदी निशाणा साधला गेला होता डीप स्कोर लेग वरती. मात्र या चेंडूला उंची मिळाली नाहीये. लांबी आवश्यक होती आणि इथं मात्र चांगला झेल पकडलाय नितेश मांजरेकरने. सामना शेवटच्या क्षणापर्यंत 1 चेंडू 5 धावांची आवश्यकता. आपण पाहतोय अप्रतिम झेल म्हणावं लागेल नितेश मांजरेकरचा. शेवटच्या अगदी मोक्याच्या क्षणी हा झेल पाहायला मिळालाय.
आणि सेलिब्रेशन बघा. यस यस म्हणतायत. यस यस आम्ही मॅच मध्ये आलोय. एक मोठा फटका आल्यानंतर एक विकेट आलाय. क्या बात आहे. सेलिब्रेशन बघा. सेलिब्रेशन बघा. मनीष पिसे यांनी पहिल्या इनिंग मधील ज्यावेळी धर्मेश भगतने जो षटकार मारला होता त्यावेळी सांगितलं होतं हा षटकार खूप निर्णायक आहे आणि तोच षटकार आता राहिलाय. आमच्या आजी बघा. आजी देखील मॅच बघतायत. त्यांच्यासोबत त्यांच्या परिवारातील देखील महिला वर्ग उपस्थित आहेत. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. शेवटचा एक बॉल आणि 5 धावांची गरज. प्रेक्षक हो, क्रिकेट प्रेमी हो, सामना आवडला की नाही? आवडला ना? मग टाळ्या वाजल्या पाहिजेत. टाळ्या वाजवल्या तर तुमचं आयुष्य देखील वाढणार आहे. शेवटचा एक बॉल, 5 धावांची गरज. शेवटचा एक बॉल, 5 धावा. काय घडेल? देवबाग देवबाग संघ हा सामना जिंकेल का? की एकीकडे शीतरक्षण करणारा संघ म्हणजेच साई समर्थ स्कुबाचा संघ हा सामना जिंकेल का हे देखील पाहावं लागेल. काय झालंय? काय झालंय? काय झालंय मैदानामध्ये? मॅच कोण विन झालाय? मॅच विन झालाय साई समर्थ स्कुबाचा संघ. एक आनंद आणि जल्लोष या ठिकाणी साजरा करतायत. हडीगाव आयोजित सिंधुदुर्ग प्रीमियर लीग पर्व पहिले होते. पहिल्याच पर्वाचा विजेता साई समर्थ स्कुबा मालवणचा संघ. ज्या संघाचे आयकॉन खेळाडू होते निविल फर्नांडिस, पहिल्यांदाच त्यांनी सिंधुदुर्ग SPL मध्ये आयकॉन म्हणून खेळण्याचा मान मिळाला तो मिळाला. पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी देखील उचलण्याचा मान त्यांना मिळाला आणि एक आनंद आणि जल्लोष या ठिकाणी साजरा करतायत. स्क्रीनवरती तुम्ही हे बघू शकता. हा आनंद, हा जल्लोष. अनहोनी को होनी कर दे, होनी को अनहोनी, जिसका नाम है निविल फर्नांडिस. या संपूर्ण स्पर्धेमध्ये आम्हाला समालोचन करण्याची संधी दिली त्याबद्दल संपूर्ण हडीगाव